नमस्कार. आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर घेत आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण कॉम्पोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन हा टॉपिक घेतला होता. त्याच्यावर दोन एक एक्झाम्पल घेतलेले होते आपण. ठीक आहे. तरी काही जणांना अडचणी असतील तरी आपण आज पुन्हा त्याच्यावर एक्झाम्पल्स घेऊ, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन वरचे. ठीक आहे. आता बघा, बऱ्याच जणांना अडचण येतील की कंपोजिट फंक्शन कसं समजायचं. आता जे अल्जेब्रिक फंक्शन मी तुम्हाला म्हणतो एक्स रेस टू एन, अल्जेब्रिक फंक्शन एक्स रेस टू एन म्हणजे जनरली काय असेल, एक्स क्यूब म्हणा किंवा एक्स रेस टू 19 म्हणा किंवा 1/x² म्हणा. हे अल्जेब्रिक फंक्शन झालं. आता याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह काय तो अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन जर दिलेला आहे तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 येतो. मग आपण एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, पण ह्या एक्सच्या जागी जर दुसरे एखादी फंक्शन आलं तर, म्हणजेच एक्सच्या जागी जर टॅन एक्स टाकला मी, टॅन ऑफ एक्स ब्रॅकेट क्यूब, तर काय होईल. आता याला कोणतं फंक्शन म्हणणार, मध्ये टॅन ऑफ एक्स आहे त्याचा क्यूब आहे. ठीक आहे. तर हे कंपोजिट फंक्शन आपण त्याला समजून घेऊ आणि त्यानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू. किंवा 1/x² आहे तर 1/x च्या जागी जर मी लॉग ऑफ एक्स टाकून दिला, एक्सच्या जागी लॉग ऑफ एक्स, तर काय होईल, यालाही आपण कंपोजिट फंक्शन म्हणणार. ठीक आहे. दुसरं एक्सपोनेन्शियल फंक्शन आपण म्हणतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन कोणतं आहे, तर जनरली त्याला आपण ए रेस टू एक्स ने दाखवतो, ए रेस टू एक्स ने. आता हे कसे असतात एक्सपोनेन्शियल फंक्शन, तर एक फंक्शन तुम्ही म्हणू शकता 3 रेस टू एक्स म्हणा किंवा 4 रेस टू एक्स म्हणा किंवा ई रेस टू एक्स. म्हणजे सिंपल जो बेस आहे तो कॉन्स्टंट आहे आणि पॉवर व्हेरिएबल आहे. आता ह्या 3 रेस टू एक्स आहे, मी जर या 3 रेस टू एक्स, एक्सच्या जागी 3 रेस टू साइन ऑफ एक्स जर लिहिला तर, 3 रेस टू एक्सच्या जागी साइन ऑफ एक्स लिहिला तर, किंवा 4 रेस टू एक्स आहे तर 4 रेस टू त्या एक्सच्या जागी लॉग ऑफ एक्स लिहिला तर, किंवा हा ई रेस टू एक्स आहे तर ई रेस टू 3x लिहिला तर काय होईल, तर यांना आपण कंपोजिट फंक्शन म्हणणार. त्याचप्रमाणे लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणा. लॉगॅरिथमिक फंक्शन काय आहे, तर फक्त लॉग ऑफ एक्स, तर लॉग ऑफ साइन एक्स, लॉग ऑफ लॉग एक्स, लॉग ऑफ 3 रेस टू एक्स, म्हणजेच लॉग ऑफ साइन एक्स, लॉग ऑफ 3 रेस टू एक्स किंवा लॉग ऑफ लॉग एक्स, यांना आपण काय म्हणणार, हे कंपोजिट फंक्शन म्हटले जातील. जर पॉवर असली म्हणजेच हे अल्जेब्रिक फंक्शन मध्ये, तर काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घेताना अगोदर ह्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे त्या अल्जेब्रिक फंक्शन समजून त्या अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल ते पण विचार करायचा. नंतर मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. ठीक आहे. यात काय असेल, लॉग ऑफ साइन एक्स, तर आपण लेफ्ट टू राईट जा. ठीक आहे. लेफ्ट टू राईट काय होईल, तर अगोदर ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, लॉगचा डेरिव्हेटिव्ह, नंतर साइनचा डेरिव्हेटिव्ह, नंतर या एक्सचा डेरिव्हेटिव्ह, असं आपण घेत राहायचं. पहिल्या स्टेपमध्ये लॉगचा डेरिव्हेटिव्ह येईल, दुसऱ्या स्टेपमध्ये साइनचा डेरिव्हेटिव्ह येईल आणि तिसऱ्या स्टेपमध्ये एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल. अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन घेत असतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल्स आपण अजून घेऊ याच्यावर. तर फर्स्ट एक्झाम्पल घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सगळे एक्झाम्पल तेच आहे, किंवा फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन असं पण म्हणू शकतात. काही तर आपण एक्झाम्पल घेऊन बघा. लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, तर y इक्वल्स टू, मी म्हणेल y इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग ऑफ एक्स आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर असं घे. ठीक आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार, मी काय म्हटलं होतो,
पॉवरचा अगोदर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. पॉवर किती 2, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy अपॉन dx. आता डायरेक्ट घेतो डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तर dy अपॉन dx तर काय येईल, तो 2 पुढे येऊन जाईल, म्हणजे 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येईल लॉग एक्स ॲज इट इज. त्याला आपण हातनी लावणार पहिल्या स्टेपमध्ये. आपण काय केलं, पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 2 पुढे आला, पॉवर काय 2 मायनस 1 येणार, तो 1 आपण पॉवर लिहित नाही. ठीक आहे, मग आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा राहिला, तर ह्या पूर्ण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहिला. फक्त आपण ह्या 2 चा डेरिव्हेटिव्ह घेतला होता, म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. आता काय करायचं, फर्स्ट स्टेप इकडनं जायचं आपण, लेफ्ट टू राईट. अगोदर ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह, नंतर ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह, नंतर ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, जेव्हा तुम्ही पहिल्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार, त्याचा जो एक्स असेल, लॉग ऑफ एक्स आपण म्हणतो, तर ह्या लॉगचा एक्स हा पूर्ण लॉग ऑफ लॉग एक्स आहे, ध्यान ठेवा. त्याला धक्का लावायचा नाही आपल्याला. म्हणजेच पुढच्या स्टेपला काय येईल, 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स हा ॲज इट इज. आता याला सॉल्व करा, तर ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स बघा काय आहे, तर तो आहे 1 अपॉन एक्स. म्हणजे त्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हा जो लॉग आहे, ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर हा जो पुढचा असणार आहे त्याचा, ज्याचा आपण लॉग घेणार, तो 1 अपॉन मध्ये लिहायचा. म्हणजे आपण त्याला लिहिणार 1 अपॉन हा लॉग काढून, पुढचा जो लॉग ऑफ लॉग एक्स डिवाइडला चालेल, लॉग ऑफ लॉग एक्स. आता आपण डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला, ह्या पहिल्या लॉगचा घेतला. नंतर डेरिव्हेटिव्ह काय करावं लागेल, डी बाय डी एक्स ऑफ ह्या पुढच्या लॉगचा लॉग ऑफ लॉग एक्स. बरोबर, ॲज इट इज लिहा 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स आणि हा पण तुम्ही खाली शकता, लॉग ऑफ एक्स. आता ह्या लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह याचा एवढा आपल्याला घ्यायचा आहे. तर ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह येईल, पुढचा जो टर्म असेल ती 1 अपॉन लॉग एक्स मध्ये येऊन जाईल. आणि राहिला कोणाचा, तर ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहिला, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. सिम्प्लिफाय करा, 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन हा लॉग एक्स तुम्ही पुढे मल्टिप्लाय करू शकतात, लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. बरोबर, आणि ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर 1 अपॉन एक्स येईल. तो 1 अपॉन एक्स तुम्ही देऊ शकतात डायरेक्टली. म्हणजेच 2 इंटू लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग एक्स. ठीक आहे, वरचा जो लॉग ऑफ लॉग एक्स आहे आणि खालचा लॉग ऑफ एक्स आहे, ते कॅन्सल होणार नाहीत. ठीक आहे, त्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत, म्हणून हे तुमचं फायनल आन्सर असेल 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. सेक टॅन रूट एक्स. ठीक आहे, सेक टॅन रूट एक्स. ठीक आहे, आता आपल्याला काय दिला त्यांनी, y इक्वल्स टू सेक टॅन ऑफ रूट एक्स. सेक एक्स न देता सेक ऑफ टॅन ऑफ रूट एक्स दिलेला आहे. सिंपल, ही मेथड फॉलो करा. फर्स्ट कोणता लागतोय, तर सेक लागतोय, सेक फंक्शन, सेकचा डेरिव्हेटिव्ह घ्या. दुसऱ्या स्टेपमध्ये टॅनचा डेरिव्हेटिव्ह आणि तिसऱ्या स्टेपमध्ये ह्या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला.
मग dy अपॉन dx इक्वल्स टू सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बघा. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तर सेक थिटा इंटू टॅन थिटा. ध्यान ठेवा सेक थिटा इंटू टॅन थिटा म्हणजे सेक. इथं थिटाची किंमत काय आली तर टॅन ऑफ रूट एक्स हा पूर्ण याचा अँगल या सेकचा म्हणून सेक टॅन रूट एक्स बरोबर. आणि सेक थिटा इंटू टॅन थिटा म्हणजे इंटू टॅन ऑफ टॅन रूट एक्स. हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा झाला फक्त या सेकचा झाला. मग आपण काय करणार पुढे डी बाय डी एक्स कोणाचा बाकी आता तर डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह बाकी आहे. टॅन रूट एक्स हे ऍज इट इज लिहून टाका याला हात लावायचा नाही. सेक टॅन रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स ऍज इट इज. आता डी बाय डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स तर अगोदर कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला या टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेतला जाईल. तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो टॅनचा डेरिव्हेटिव्ह टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स किंवा तुम्ही जर लिहून दिलं असेल टॅन थिटा तर टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सेक स्क्वेअर थिटा म्हणजे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर रूट एक्स सेक स्क्वेअर रूट एक्स. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा राहिला आपण टॅनचा घेतला तो हा आला. मग राहिला डेरिव्हेटिव्ह रूट एक्सचा डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. आता रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सेक टॅन रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स इंटू सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. हा पण रूटचा डेरिव्हेटिव्ह ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल dx अपॉन dx 1 येतो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 असतो म्हणून तो आपण काही काढत नसतो पुढे. हे तुमचं फायनल आन्सर असेल. हा रूट एक्स तुम्ही इथं न लिहिता तुम्ही याला डिवाइडलाही लिहू शकता पुढच्या स्टेपमध्ये 2 रूट एक्स. हे तुमचं फायनल आन्सर असेल सेक ऑफ टॅन ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. अशा प्रकारे कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 माइनस साइन एक्स. हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. आता याला सॉल्व करताना अगोदर सिम्प्लिफाय करू आपण म्हणजे आपण याला y मानू. y इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. आता ह्या ज्या रूट्स मध्ये टर्म असतात रूट काढण्यासाठी आपण काय करू शकतो तर याला रॅशनलाइज करू शकतो. कारण काय 1 प्लस साइन एक्स खाली 1 मायनस साइन एक्स आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे टर्म्स आहे तेव्हा आपण काय केलंय रॅशनलायझेशन यूज केलेलं आहे. परिमेयीकरण ज्याला तुम्ही म्हणतात. मग मी काय करेल 1 मायनस साइन एक्स इथे आहे तर हा काय करतो आपण याला याच्या अपोजिट साइन हा मायनस आहे तर इकडे आपण काय करतो प्लस यूज करतो 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. आता काय सॉल्व करत आहे आपण काय करतो सिंपल तो रूट काढतोय. रूट कसा निघेल बघा आता. तर अंडर रूट ऑफ काय येईल 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स झाला 1 प्लस साइन एक्स 2 टाइम्स मल्टिप्लायला म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर झाला आणि 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स तर हा झाला a मायनस बी आणि हा झाला a प्लस बी
म्हणजे तो काय होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 1 आणि मायनस हा काय होतो साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे आयडेंटिटी यूज करा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय तो बघा काय तो, तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतो कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे हा झाला कॉस स्क्वेअर एक्स, त्याला मी कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर पण लिहू शकतो. ठीक आहे, आता अंडर रूट मधल्या ज्या टर्म्स आहे न्यूमरेटर सुद्धा स्क्वेअर आहे आणि डिनॉमिनेटर सुद्धा स्क्वेअर आहे, म्हणजे रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपला आन्सर काय राहिलं तर 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स आहे, काय करणार 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स, तर न्यूमरेटर सेपरेट करा. y इक्वल्स टू काय येईल, y इक्वल्स टू येईल 1 अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स येऊन जाईल. 1 अपॉन कॉस एक्स काय येतो, काय येतो बघा 1 अपॉन कॉस म्हणजे सेक सेक एक्स आणि प्लस हा साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय झाला टॅन एक्स. सिंपल झालं, y इक्वल्स टू सेक एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे, आता बघा मी कंपोजिट फंक्शन याला सिम्प्लिफाय का केलं अगोदर, तर अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स होतो. तुम्ही जर कंपोजिट फंक्शन सॉल्व्ह करायला गेले असते तर अगोदर रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला असता, ती अजून किचकट प्रोसेस झाली असती. नंतर 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स, म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरचा फॉर्म्युला वापरावा लागला असता तुम्हाला रूल. त्यापेक्षा आता हे सिंपल झालं, y इक्वल्स टू सेक एक्स प्लस टॅन एक्स त्याची किंमत आली. ठीक आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या dy अपॉन dx, dy अपॉन dx, तर dy dx ऑफ सेक एक्स. ठीक आहे, प्लस साइन म्हणून डायरेक्ट घेणार आणि प्लस dy dx ऑफ टॅन एक्स. आता सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो बघा सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर सेक स्क्वेअर एक्स येतो. दोघांमधून सेक एक्स कॉमन काढू शकतात, सेक एक्स कॉमन काढला आणि मध्ये राहिला टॅन एक्स प्लस सेक एक्स राहून जाईल. हे तुमचं फायनल आन्सर असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. e raised to log of x, e raised to log x. ठीक आहे, आता याला आपल्याला अगोदर सिम्प्लिफाय करावं लागेल. ठीक आहे, e raised to log x. बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन पण दिलेलं आहे आणि लॉगॅरिथमिक फंक्शन सुद्धा दिलेलं आहे. तर हे सिम्प्लिफाय का करतोय मी, तर एक्सपोनेन्शियल फंक्शनचं कन्व्हर्शन लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये होतं आणि लॉगॅरिथमिक फंक्शनचं कन्व्हर्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये होतं. तर मी अगोदर याला सिम्प्लिफाय करून घेईल, म्हणजेच y इक्वल्स टू e raised to log of x. ठीक आहे, बघा एक गोष्ट ध्यान ठेवा, जो डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय तो नॅचरल लॉगचा घेतोय. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी लॉग जो असला पाहिजे तो नॅचरल मध्ये असला पाहिजे, ज्याचा बेस हा नॅचरल असला पाहिजे, आर्टिफिशियल नाही. जर आर्टिफिशियल जर बेस दिलेला असेल लॉगॅरिथमिक फंक्शनचा तर त्याला नॅचरल लॉग मध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. ध्यान ठेवा, त्याला नॅचरल लॉग मध्ये कन्वर्ट करावं लागेल, तेव्हाच त्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येईल. मग आता इथं याचा जो बेस आहे ना हा ई आहे, याचा बेस ई आणि याचा सुद्धा बेस ई आहे. तर ते एक सिंपल एमसीक्यू साठी मी येणार आहे, ते आपण नंतर घेऊ. ठीक आहे, तर हा जो ई आहे एक्सपोनेन्शियलचा बेस इकडे जर गेला तर काय होतं, एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्शन काय होतं लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये होतं. म्हणजेच हा ई जेव्हा इकडे जाईल तेव्हा लॉगचा बेस होईल, म्हणजेच लॉग ऑफ
y to the base e equals to log of log x to the base e. बरोबर. आता कंपेअरिंग ऑन बोथ साइड्स, तर हा लॉग ऑफ y म्हणजे हा लॉग आणि हा लॉग ऑफ लॉग x म्हणजे हा लॉग, तर हे निघून जातील. म्हणजे y ची किंमत काय असेल, तर y ची किंमत काय येईल, फक्त लॉग ऑफ x येईल. म्हणजे आपण हे जे एक्झाम्पल दिले त्याची किंमत काय आली, y इक्वल्स टू लॉग x, ती एवढी आली. आता याच्यावर काय म्हटलं होतं, हे जेव्हा जेव्हा असेल ध्यान ठेवा, e रेस टू लॉग ऑफ लॉग x आणि टू द बेस e जर असला, म्हणजे हे जर असलं लॉगचा बेस आणि तो लॉग ज्याचा पॉवर आहे त्या बेसचा, ते जर दोन्ही सारखे असतील तर त्याची किंमत हे पुढची येणार, ज्याचा आपण लॉग येणार ते, म्हणजे फक्त लॉग ऑफ एक्स त्याची किंमत येईल. बरोबर. एवढं ते आलं, y इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स आलं. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, dy अपॉन dx म्हणजेच dy dx ऑफ लॉग एक्स. तर काही लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 अपॉन एक्स dy अपॉन dx. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे. तुम्ही असं जरी करत बसले असते, ई रेस टू लॉग ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह होतं, ई रेस टू लॉग ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह तोच येईल. नंतर लॉग ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेत बसले असते तरी सुद्धा तेच येणार होतं तुमचं 1 अपॉन एक्स. सिंपल. त्याला अगोदर सिम्प्लिफाय करून घ्या. आता जर हेच एक्झाम्पल जर तुम्हाला असं म्हटलं गेलं असतं, 3 रेस टू लॉग ऑफ लॉग साइन एक्स म्हणा, ठीक आहे, साइन ऑफ एक्स टू द बेस 3 असं जर असतं तर याचं उत्तर किती. तुम्हाला ही किंमत दिलेली y इक्वल्स टू 3 रेस टू लॉग ऑफ साइन ऑफ एक्स टू द बेस 3. तर याची किंमत काय येईल, y इक्वल्स टू साइन ऑफ एक्स येईल. ध्यान ठेवा, म्हणजे हा 3 आणि हा 3 सारखा असल्यामुळे, म्हणजे हा बेस आणि हा बेस सारखा असला म्हणजे किंमत ही तुमची होऊन जाईल साइन ऑफ एक्स. सॉल्व्ह करायची गरज नाही पुढे. y इक्वल्स टू साइन ऑफ एक्स आला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून टाका, साइन ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. a रेस टू 5 साइन एक्स. ठीक आहे. आता हे एक्सपोनेन्शियल फंक्शन पण दिलेलं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण दिलेलं आहे आणि एक कॉन्स्टंट फंक्शन पण आहे 5. 5 काय कॉन्स्टंट नंबर आहे, तो एक नंबर आहे म्हणजे त्याला आपण कॉन्स्टंट फंक्शन म्हणणार. तर अगोदर डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला जाईल, तर डेरिव्हेटिव्ह अगोदर घेतला जाईल एक्सपोनेन्शियल फंक्शनचा म्हणजे a चा. कारण काय झालंय, एक्सपोनेन्शियल फंक्शन कोणतं होतं, a रेस टू एक्स आहे, तर ह्या x च्या जागी काय आलेला आहे, 5 साइन एक्स आलेला आहे. ठीक आहे. हेच एक्झाम्पल तुम्हाला 7 रेस टू 5 साइन एक्स असंही दिलं असतं, 7 रेस टू 5 साइन एक्स असंही दिलेलं असतं. ठीक आहे. a ची किंमत काही घेतल्या जाईल. मग आपण याला लिहिणार y इक्वल्स टू a रेस टू 5 साइन एक्स. तर अगोदर a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय तो ते बघा, dy अपॉन dx. तर काय तो dy dx ऑफ a रेस टू x काय असतो, तर a रेस टू x इंटू लॉग ऑफ a असतो. बरोबर. ठीक आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, a रेस टू 5 साइन x चा, तर ऍज इट इज a रेस टू 5 साइन x इंटू लॉग ऑफ a हा येईल. बरोबर. आपण डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला, फक्त त्या एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या a चा. डी बाय डी एक्स काय घ्यावं लागेल, डी बाय डी एक्स ऑफ हा 5 साइन एक्स राहिला आपला, 5 साइन एक्स. मग काय होईल, a रेस टू 5 साइन एक्स इंटू लॉग ऑफ a. तर डी बाय डी एक्स ऑफ 5 इंटू साइन एक्स, तर 5 इंटू साइन एक्स, तो 5 जो मल्टिप्लाय आलेला आहे, ध्यान ठेवा
जेव्हा जेव्हा कॉन्स्टंट मल्टिप्लायला असेल एखाद्या फंक्शनला, जेव्हा जेव्हा एखादी नंबर मल्टिप्लायला असेल त्या नंबरला डेरिव्हेटिव्हचा काही फरक पडत नाही, म्हणजे तो नंबर कॉन्स्टंट आहे तर तो बाहेर येऊन जाईल डेरिव्हेटिव्हच्या. ठीक आहे, तर तो 5 बाहेर लिहून टाका. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स एवढा राहील. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स काय येतो, कॉस ऑफ एक्स येतो. हा 5 सुद्धा आपण बाहेर लिहिणार, हा लॉग ऑफ ए पण बाहेर, कारण कॉन्स्टंट नंबरच येते. 5 इंटू लॉग ऑफ ए, हा लॉग ऑफ ए सुद्धा कॉन्स्टंट आहे, कारण की ए कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट नंबरचा लॉग येते, आपण कॉन्स्टंट असणार. नंतर साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स इंटू ए रेज टू 5 साइन एक्स ॲज इट इज. हे चाल तुमचं उत्तर, ए रेज टू 5 साइन एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आला. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. e रेज टू एक्स रेज टू 5 इंटू e रेज टू एक्स, हा आपल्याला दिलेला आहे y इक्वल्स टू e रेज टू एक्स रेज टू 5 आणि e रेज टू एक्स काय येईल, लॉ ऑफ इंडायसेसचा वापर करा. e रेज टू एक्स रेज टू 5 रेज टू एक्स ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन, असं जर असलं तर आपण त्याला काय लिहितो, e रेज टू एम प्लस एन लिहितो. बेस सारखा आहे, म्हणजे आपण याला लिहिणार y इक्वल्स टू e रेज टू एक्स रेज टू 5 प्लस एक्स असं तो लिहिला जाईल. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, तर डी वाय अपॉन डी एक्स, तर डी बाय डी एक्स ऑफ e रेज टू एक्स रेज टू 5 प्लस एक्स. आता या e चा डेरिव्हेटिव्ह तोच असतो, ध्यान ठेवा. म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, e रेज टू एक्स रेज टू 5 प्लस एक्स ॲज इट इज. e चा डेरिव्हेटिव्ह तोच, फक्त त्याला जी पॉवर आली त्याचा डेरिव्हेटिव्ह पण घ्यावा लागेल आपल्याला, कारण तो आपण अजून घेतलेला नाही. तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 5 प्लस एक्स e रेज टू एक्स रेज टू 5 प्लस एक्स इंटू एक्स रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 5 एक्स रेज टू 4 आणि प्लस एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. अल्जेब्रिक फंक्शनचा वापर केला आपण, म्हणजेच 5 एक्स रेज टू 4 प्लस 1. ठीक आहे, प्लस 1 लिहावं लागेल इंटू ई रेज टू एक्स रेज टू 5 प्लस एक्स, हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स. ठीक आहे, अशा प्रकारे आता बरेचसे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन वरचे. ठीक आहे, तरी पुस्तकात काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्सरसाइज 2.2 त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स बघा, त्यात काही अडचण असली ते एक्झाम्पल मला टाका, मी सॉल्व्ह करून तुम्हाला टाकून देईल. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून याच्यावरचे एखादे एक्झाम्पल तुम्हाला जर अडचण आली तर मला टाका, आपण ते घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन घेणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनवरचे फॉर्म्युले अजून लिहून दिलेले नाही का, तर त्यासाठीच ते आपल्याला अगोदर प्रूव्ह करावं लागतील, मग ते एक्झाम्पल्स आपण घेऊ. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन हा आपला पुढचा टॉपिक असेल. थँक्यू.